पूर्वी ते देखील बराचसा क्रिकेट त्यांनी देखील गाजवला आणि आता सांची टीम साठी देखील तितकाच चांगला प्रामाणिक क्रिकेट ते खेळतील. या सीझन पासून आपण पाहतोय की सांची क्रिकेट मध्ये त्यांनी पदार्पण केलंय. पंच एक मिनिट थांबायचंय. ओके लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय हर्षद महाडिक. सहा या धाबा संख्येवरती. सहा पुन्हा एकदा हा चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 20 चेप मध्ये या फटक्याला खेचलं. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धाव संख्येवरती. बॉल तयार. हर्षद फटका यावेळेस फसला होता. विकेट मिळण्याची शक्यता होती परंतु पॉपिंग क्रीज वरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचलाय विकास आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते 7 या धाव संख्येवरती. विकास या ठिकाणी बाद होतोय. महत्वाची विकेट प्राप्त केली जाते. गोलंदाज हर्षद या गोलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. असं वाटलं होतं की हे षटक थोडंसं मागणं ठरेल आसरेवाडी टीमसाठी परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची आहे याचा पूर्णपणे अभ्यास आहे गोलंदाज हर्षदकडे आणि त्यानंतर कमबॅक केलं. दुहेरी धाव सिंगल आली. डॉट बॉल आला आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे. आता अलंकार हा फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद महाडिक तयार आहे. दिशा दिली. या दिमागाचा पुरेपूर उपयोग. काय कलात्मक शॉट होता. दिशा दिली. अगदी चेंडूला समोर टाकलं होतं. तदनंतर आपण पाहतोय की कव्हर आणि पॉइंटच्या अगदी मधून गॅप शोधून काढलं. रिकामी जागा होती आणि वॅकंट एरियामध्ये मारलेला हा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. 11 धावफलकावरती आपण पाहतोय.
षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. एकूणच धाब आहे 10 फलकावरती 11 आणि एक विकेट या ठिकाणी विकास गावडे बाद झालाय. आणि नवीन फलंदाज जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता अलंकार, आणि त्याच्या बॅटमधून देखील अलंकारी चौकार आपण पाहिला. आणि जबरदस्त बॅटिंग अद्यापक तरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जांभिवली टीम कडून. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा लाभदायक आहेत जांभिवली टीम साठी, तितक्याच सुस्थितीमध्ये आहेत आसरेवाडी टीम साठी. हा फटका चांगला आहे परंतु फटका फसला आहे. झेल काळी क्षेत्ररक्षक आणि झेलला केले कॅरी. आणि दुसरा मोठा आदरा फलंदाज नीरज गावडे देखील होईल या चेंडूवरती बाद. या ठिकाणी आमचे पायजी टेलिकॉमचे प्रोप्रायटर पांडुरंगजी आंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील करतो आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. क्रिकेटची प्रचंड आवड आहे खऱ्या अर्थाने पांडुरंगजी आंबरे, आणि ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असताना त्या स्पर्धेला आवर्जून काही ना काहीतरी भेटवस्तू देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मॅच मध्ये ट्विस्ट, महत्वाची विकेट, फलंदाज नीरज गावडे या चेंडूवरती बाद झालाय. आणि आता नवीन फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफलक स्थिरावेल ते 11 या धावसंख्येवरती. बॉलर आर्यन तयार आहे. लो फुलटॉस, त्याचा पुरेपूर उपयोग आणि झेलला केलाय कॅरी. फलंदाज या ठिकाणी तुषार गेल्या पावली येतोय माघारी. अक्षय आंबरे यांनी टिपलेलं हे सुंदर झेल. उंचकुरा हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. पांडुरंगजी आंबरे यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत सरपंच चषक 2025 मध्ये. महत्वाची विकेट तुषार देखील या चेंडूवरती होतोय बाद. नवीन फलंदाज प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रेम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज आर्यन. बॅकिंग नाहीये त्या ठिकाणी. बॅकिंग देणं गरजेचं होतं. अनिकेत निकम या खेळाडूला, क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. कारण की कोणत्याही क्षणाला जर डायरेक्ट हिट करण्याची जबाबदारी होती स्वप्नील खोपकर वरती, तर तुम्ही तुमच्या 100% बॅकिंग त्या ठिकाणी देणं गरजेचं होतं. परंतु एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धाबा जरूर या चेंडूवरती मिळतील. आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती. फटका याबलच देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे अर्षद त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाबा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न आणि 3 धाबा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. आणि या 3 धावेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती.
षटक क्रमांक दुसऱ्याला जशी सुरुवात झाली, पहिल्या 2 बॉलमध्ये कमालीची गोलंदाजी केली होती आर्यन या गोलंदाजानं, आणि तदनंतर आपण पाहतोय की पुढील 2 चेंडूमध्ये गोलंदाजी चांगली आहे, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. बॉल तयार. आर्यन पुन्हा एकदा या चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत, आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 धावा धावफलकावरती. बॉल तयार. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत, आणि थोडीशी चुकी पाहायला मिळेल. झेल ड्रॉप होतोय. एक झेल क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. या अगोदर आपण स्थिती पाहिली. अनिकेतला कॉल दिला होता की चेंडूपर्यंत पोहोच, परंतु अनिकेत चेंडूपर्यंतच पोहोचला नाही, आणि त्या कारणास्तव त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालं आणि 2 धावा रोखू शकले नाही. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले एकूणच 20 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली. 11 धाबा होत्या. या षटकामध्ये 9 धाबा खर्च केल्यात गोलंदाज आर्यननं. महत्वाचे आघाडीचे दोन्ही फलंदाज गमावलेत बॅटिंग करत असताना मोरिया जांभिवली टीमनं, परंतु उर्वरित आपण पाहतोय की येणाऱ्या एका षटकामध्ये कितपत धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल. 3 षटकांचं सत्र आहे. त्यासाठी आपण पाहतोय की येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय कितपत धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल मोरिया 11 जांभिवली हा संघ. फलंदाज प्रेम या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची सुरुवात ऋषभ हा गोलंदाज चांगली करतोय. ऋषभने या अगोदरच्या मॅच मध्ये देखील गुड कमबॅक करून दिलं होतं. चांगलं षटक या गोलंदाजानं टाकलं होतं, आणि अक्कुलोडी सारख्या चांगल्या टीमला त्यांनी या स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं. आणि तोच ऋषभ यावेळी चांगली गोलंदाजी करतोय, चांगली स्टार्ट देतोय. तिसऱ्या षटकाला पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली, आणि प्रेमला तिथून परतीचा प्रवास करावा लागतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा फटका. चांगला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सुजलचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्या रिजन मध्ये ना, त्या आपण पाहिलं त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं खूप अवघड आहे, कारण की जागा पाहिली तर आपण थोडासा ओलावा आहे, थोडंसं चिकटपणा त्या ठिकाणी जास्त आहे, आणि त्याच रिजन मध्ये या अगोदर देखील झेल त्यांना टिपले. तो क्षेत्ररक्षक सुजल चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल तयार आहे. ऋषभ पटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे. झेलला कॅरी, आणि फलंदाज आता यावेळेस कोणतीच चुकी केली नाही अनिकेतनं, आणि महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी अलंकार होईल बाद. धावफलक स्थिरावेल ते 21 या धावसंख्येवरती. 5 विकेट अध्यापक गमावल्यात, आणि उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या शेवटच्या षटकातील.
रिषभ निकम चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. या षटकाची सुरुवात त्यानं चांगली केली. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव त्यानं खर्ची केली आणि पुन्हा एकदा गुड कमबॅक करत महत्वाची विकेट त्याने त्या ठिकाणी प्राप्त केली. अलंकारला त्याने परतीचा प्रवास करावा लागला. यंग टॅलेंट आहे हा खेळाडू, आसरेवाडी टीमचा उगवता सितारा, परंतु चांगली कामगिरी ऋषभ निकम मैदानाच्या आतमध्ये करतोय. विकेट 2 प्राप्त केल्यात, एकच धाव खर्ची केली आहे ऋषभनं आणि पुन्हा एकदा असं वाटलं होतं की एस्टनचा वेध घेणारा चेंडू, परंतु लेगस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि व्हाईटच्या मदतीनं एक्स्ट्राची धाव फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगलं गुड कमबॅक. फलंदाज प्रथमेश या ठिकाणी होतोय बाद. आणि धावफलक स्थिरावेल यावेळेस आपण पाहतोय 22 या धावसंख्येवरती. या अगोदर गोर्टन टीमला पराभूत केलं होतं याच मोरिया जांभिवली टीमनं आणि याच आसरेवाडी टीमनं पराभूत केलं होतं जयनुवन अकुलवाडी टीमला. दोन्ही संघांनी अगदी बलाढ्य टीमला पराभूत करत या द्वितीय फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये प्रवेश केला होता. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. संजय ऑन स्ट्राईक वरती आहे. संजय देखील जुना खेळाडू आहे आणि चांगली बॅटिंग संजयला करावी लागेल. शेवटचा आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये 42 धावा चेस केल्या होत्या या संजयनं. तो संजय ऑन स्ट्राईक वरती आहे. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दोन धाबा रोखू शकले नाही आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. आणि आता द्वितीय सत्रामध्ये येणारे 18 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज असेल ती वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय देवा अकॅडमीचे सर्वा देवा चव्हाण यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे.
चला नेक्स्ट मॅच साठी आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय शिरवली आणि त्यांच्या विरोधात सांडशी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. शिरवली आणि त्यांच्या विरोधात सांडशी. हा मॅचला त्या ठिकाणी होती सुरुवात पहिलाच बॉल वरती अनिकेत निकमच्या बॅट मधून चौकार आणि दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक स्वतःही संघाचं खातं ओपन केलं फलंदाज अनिकेतनं. आणि बॉलिंग ट्रॅक वरती नीरज गावडे दोन्हीकडे आपण पाहतोय की अनुभव आहे. अनिकेत निकम देखील कित्येक वर्ष आता आसरेवाडी टीम साठी सलामीला जाऊन चांगली बॅटिंग करतोय परंतु त्याच्या विरोधात तितकाच टॉप तितका तगडा गोलंदाज आहे बॉलिंग ट्रॅक वरती नीरज गावडे. आणि या नीरज गावडेकडे देखील तितका चांगला अनुभव आहे आणि चांगली गोलंदाजी त्यानं अध्यापक केली. पहिला चेंडू चौकारासाठी होता तर दुसऱ्या बॅक टू बॅक दोन चेंडू तो डॉट बॉल टाकतोय. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. असं वाटलं होतं की हा सामना अगदी कमीत चेंडू मध्ये फिनिश करतील आसरेवाडी टीमचे हे फलंदाज परंतु पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि तदनंतर दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. टिट फॉर टॅट इट का जवाब पत्तर से मैदानाच्या आतमध्ये देतोय नीरज हा गोलंदाज आणि त्याचे सर्व इतर सहकारी देखील चांगली फिल्डिंग करतायत. खराब बॉल परंतु पंचांचा त्या ठिकाणी नो चेंडूचा इशारा देतोय. बिमरचा हा नो चेंडू. एक धाव दुसरी धाव कंप्लीट तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही रोखलं. धावा मिळतील एकूणच 3. 9ची 1 धाव आणि 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त केले जात आहेत. धावचीच 2 धावा आणि तदनंतर आपण पाहतोय की या 3 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. पंचांचा बिमरचा नो चेंडूचा इशारा म्हणजे पुढील बॉल असेल फ्रीट. फ्रीटचा बॉल होता. विकेट त्या ठिकाणी गमावले आणि फलंदाज अनिकेत निकम त्या ठिकाणी होतोय बाद. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी सांडशी आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी मयूर कालोक यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण या दोन संघादरम्यान टॉस करावं. या ठिकाणी सांडशी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय शिरवली जी मुरबाड परिसरातील एक टीम आहे आणि तो संघ जे हनुमान शिरवली या दोन संघादरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळेल. अजय शिर्के एक आक्रमक फलंदाज आणि
त्याच बरोबरीने एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून कर्जत तालुक्यामध्ये या खेळाडूची ओळख आहे आणि महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. सरपंच चषक 2025 मध्ये या ठिकाणी एकूणच धावफलकावरती धावा आहेत त्या 8 करायचं होतं 26 धावसंख्येचा पाठलाग. आता शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 18 धावसंख्येची. शेवटचे शिरवले टीमनं टॉस जिंकलाय. हा 8 धावा धावफलकावरती येणारे 12 बॉल आणि आता विजयासाठी गरज आहे ती 18 धावसंख्येची. शिरवले टीमनं टॉस जिंकलाय. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. गोडगोड सांडशी देखील टीमसाठी. पुन्हा एकदा आपण मॅचकडे बोलतोय. शेवटचे 12 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. बॅट आणि बॉलचा संपर्क करू देत नाहीये हर्षद. ऑन स्ट्राईक वरती, बॉलिंग ट्रॅक वरती तुषार हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. ही मॅच अगदी सोपी आहे आसरेवाडी टीम साठी, परंतु चांगली गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल मोरिया 11 जांभिवली संघ. बॉल तयार, फटका याबलेस फसला हवेमध्ये. झेलवण्याची शक्यता. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि विजयासाठी गरज आहे ती 16 धावसंख्येची. 16 धावसंख्येची गरज आहे. एक धाव आपण पाहतोय महत्वपूर्ण आहे आसरेवाडी टीम साठी. एक धाव महत्वाची आहे ती मोरिया 11 जांभिवली टीम साठी. आणि यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. तुषार चांगली गोलंदाजी करतोय. संघासाठी अगदी 100% योगदान हा गोलंदाज देतोय. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट आला, पुन्हा एकदा दुहेरी धाबेला प्राधान्य आणि पुन्हा एकदा डॉट बॉल टाकतोय तो गोलंदाज तुषार. हा गोलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो तुषार या मॅच मध्ये देखील तशी कामगिरी करतोय. पप्पन या ठिकाणी येत आहेत. नितीनजी तवले यांचे सुपुत्र, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. तुषार बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. हा फटका चांगला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? धाव घ्यायची की नाही दुधा मनस्थितीमध्ये, परंतु 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 8 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 14 धावसंख्येची. 8 चेंडू 14 धावा, 14 धावा 8 चेंडू हे शेवटचं समीकरण येऊन टेपलंय. ही मॅच जितकी वाटते ना सोपी आहे आसरेवाडी टीमला, तितकीच मागणी देखील ठरू शकेल. हे 2 चेंडू निर्णायकारक असतील. या 2 चेंडूवरती एखादी विकेट किंवा एखादा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये रंगत राहील शेवटपर्यंत. बॉलिंग ट्रॅक वरती तुषार तयार आहे, परंतु त्याच जर एका 2 चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये एक वेगळी मजा राहील. झेलखाली क्षेत्ररक्षक आणि अगदी जबरदस्त स्टायलिश झेल टिपलं ते नीरज गावडेनं आणि फलंदाज या ठिकाणी हर्षद होईल बाद. हर्षद हा फलंदाज बाद होतोय आणि नाकुशेत अनिकेत निकम स्वतःवरती. जी विकेट धावचीत स्वरूपात गमावली ना ती विकेट त्यांना गमावायची नव्हती आणि कदापि तीच विकेट आता आसरेवाडी टीमच्या देखील जिवारी लागू शकेल. शेवटचे 7 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज.
हर्षद आगिवले यांचं या ठिकाणी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कल्पेश आगिवले यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बॉल तयार. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे 7 बॉल आणि 13 धाबसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धाबसंख्येची गरज. अक्षय आंबरे ऑन स्ट्राईक वरती आहे. एक घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे अक्षय आणि कित्येक वेळा आम्ही मोठे फटके येताना या फलंदाजाच्या बॅट मधून पाहिलेत आणि तोच फलंदाज या ठिकाणी बरसला आणि सुटकेचा निश्वास घेतला आता अनिकेत निकम यांनी. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि विजयासाठी गरज आहे. 14 पाहिजे होते ना 13 पाहिजे होते का 7 पाहिजे. 6 चेंडू आणि 7 धाबसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि आता 7 धाबसंख्येची गरज. हे मैदान आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की आसरेवाडी टीम साठी लकी आहे परंतु तितकंच लकी होतं ते अक्कुलवाडी टीम साठी परंतु त्याच महत्वाचा अडसूल दूर केलं अनिकेत निकम आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं. अक्कुलवाडी टीमला त्यांनी पराभूत केलं या स्पर्धेमध्ये आणि तिथून त्यांचा जो प्रवास होता ना तो सुखकर प्रवास सुरू झाला. आता शेवटचे 6 चेंडू 7 धाबसंख्येची गरज. अजय पाटीलने 6 चेंडू मध्ये आरपीएल मध्ये 1 धाव वाचवली होती. 6 चेंडू मध्ये 7 धावा वाचणं जास्त अवघड नसेल. बॉलर तयार. पहिला चेंडू मारती. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि अलंकारला मिळालेली ही पहिल्या चेंडूवरती महत्वाची सफलता. फलंदाज होईल आकाश यादव बाद. महत्वाची विकेट. आता षटकार मारायचा की या मॅच मध्ये कोणतं चित्र आणायचं हे भवितव्य अगदी खेळाडूंच्या हातामध्ये फलंदाजांच्या हातामध्ये आसरेवाडी टीमच्या. परंतु मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचं की ज्या सिंगल डबल आहेत त्या रोखायच्या हे आता हे भवितव्य हातात आहे ते अलंकारच्या. आणि अलंकारनं जर याच चेंडूची फेकी केली ना अचूक टप्पा अचूक वेग आणि गोलंदाजीवरती जर नियंत्रण दिलं तर या धावसंख्येचं संरक्षण होणं जास्त अवघड नसेल. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की अजय पाटील जो बेलोली टीमचा खेळाडू आहे त्यानं आरपीएल मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू मध्ये 1 धावेचं संरक्षण केलं होतं आणि तर त्याचा विचार करता 6 चेंडू मध्ये 7 धावेचं संरक्षण करणं जास्त अवघड नसेल. मॅच अगदी रपणटप पाहायला मिळेल. षटकार जरूर मारला अक्षयनं परंतु तो शेवटच्या चेंडूवरती मारला आणि तो आता नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. नवीन फलंदाज ऋषभ निकम ऑन स्ट्राईक वरती आहे. ऋषभ ज्याने गोलंदाजी चांगली केली आता हिरो बनण्याचा चान्स त्याच्याकडे आहे. हा फटका चांगला. बॉल पडल्यानंतर त्या ठिकाणी थांबणार नाहीये. अगदी आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू पडला आणि त्यानंतर सीमारेषा गाठली. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. शेवटच्या आता 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. ऋषभ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार कारण की या खेळाडूचा खेळ आम्ही फार जवळून पाहिलाय. सिंगल डबल वरती फार चांगलं भर देताना या खेळाडूला पाहिलंय. गॅप मध्ये फटकेबाजी करताना या ऋषभ या फलंदाजाला आम्ही पाहिलंय आणि त्या कारणास्तली आता विजयाचा प्रवास सुखकर आहे आसरेवाडी टीमसाठी. शेवटचे निर्णायकारक 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. परंतु हा प्रवास जर इथून देखील थांबवायचा असेल तर 1-2 निर्धाव चेंडू 1-2 विकेट या मॅच मध्ये विजयाची पताका रोवू शकेल. विजयाची पताका अटके पार रोवेल तो मोरिया 11 जांभिवली संघ. मॅच दोन्ही बाजूने अगदी समप्रमाणात आहे. हे पारडा अगदी दोन्ही बाजूनं समांतर आहे. या मॅच मध्ये आसरेवाडी जिंकेल की जांभिवली जिंकेल की आसरेवाडी हे सांगणं कठीण परंतु ही मिसफिल्ड बरंच काही सांगून जाईल ते जांभिवली टीमसाठी. 3 धावा मिळाल्या आणि हा विजयी फटका होता आसरेवाडी टीमसाठी.
विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं जांभिवली टीमला. जांभिवली टीमचे देखील गोड गोड कौतुक. पुढील वाटचालीसाठी दोन्ही टीमला शुभेच्छा. दुसऱ्या फेरीची पहिली लढत देखील जिंकली ती असरेवाडी टीमनं. त्यांचं देखील गोड गोड कौतुक. त्यांना देखील पुढील